आज आपण मोतीचूर लाडू बनवणार आहोत हलवाईसारखे. आणि महत्त्वाचे म्हणजे आपण झाऱ्याही न वापरता मोतीचूर लाडू बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि अगदी 15 मिनिटात बनतात हे लाडू. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर येथे आपण बेसन पीठ घेऊया. तर येथे मी या कपाने 2 कप बेसन पीठ घेणार आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने कशाच्याही मापाने तुम्ही बेसन घेऊ शकता. तर मी येथे 2 कप बेसन घेतलेलं आहे. हे बेसन मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. बेसन चाळून घेतलं तर त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि पटकन ते मिक्स होतं. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाण्याचं फिक्स असं प्रमाण नाही आहे, आपण अंदाजेच पाणी टाकायचं आहे. आणि ते पाणी पण डिपेंड बेसन पिठावर पण असतं. काही बेसनला जास्त पाणी लागतं, काही याला कमी लागतं. तर त्यामुळं पाणी टाकताना एकदम थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिक्स करायचं आहे. एकदम खूप पाणी टाकायचं नाही आहे. तर पहा, मी हे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये परत पाणी घालते आणि परत या विस्करच्या साहाय्याने मिक्स करते. तुम्ही हातानेही करू शकता, पण याने पटकन होतं. तर मी याने पटकन मिक्स करते. आणि आता आपण एकदा याला चेक करूया, हे बरोबर कन्सिस्टन्सी झाली की नाही. तर पहा, आपण अजून चमच्याला थोडासा जाडसर थर येतोय. तर अजून आपल्याला थोडंसं पातळ करावं लागेल. तर मी थोडं परत पाणी घालते आणि परत याला मिक्स करते व्यवस्थित. आणि त्यानंतर आता परत आपण चेक करूया. ही एकदम सोपी पद्धत आहे आपलं बेसन कितपत पातळ करायचं आहे. तर पहा, आता चमच्याला तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा थर राहिलेला आहे. जास्त बेसन शिल्लक राहत नाही आहे चमच्याला. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. असंच आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला बुंदी पाडण्यासाठी अशी एक पायपिंग बॅग घ्यायची आहे. ही बॅग आपण केक बनवतो तेव्हा ही बॅग उपयोगी येते. ही कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध असते. जर नसेलच तर तुम्ही घरामध्ये जे पण मिठाचे किंवा रव्याचे पॅकेट असते त्याचाही वापर करू शकता. तर ते घेऊन आपल्याला काय करायचं, त्याचा कॉर्नर असतो तिथे असा छोटासा कात्रीच्या सहाय्याने आपल्याला एक कट करायचा आहे. आपल्याला एकदम छोटंसं बीळ करून घ्यायचं आहे, कारण मोतीचूरला आपल्याला एकदम छोटीशी बुंदी पाडून घ्यायची आहे. तर तुमच्याकडं झाऱ्या नसेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि अगदी फास्ट होते याने. कारण झारा जर असेल तर त्या झाऱ्यामध्ये बुंदी बेसन अडकते, आपल्याला तो सारखा साफ करावा लागतो आणि ते थोडंसं वेळ जातो. तर हे एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम एकसारखी बुंदी पडते. तुम्ही पुढं पाहालच, कोणी विश्वास पण ठेवणार नाही ही झाऱ्याने बनवलेली बुंदी नाही. एकदम सेम टू सेम झाऱ्याने बनवतो तशी बुंदी याने पडते. तर असं ग्लासामध्ये हा पायपिंग बॅग ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घ्यायचं. खूप गच्चही भरायचं नाही, म्हणजे आपल्याला पकडायला अडचण होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला दाबता येतं. तर याला एक वरतून अशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे बेसन ते बाहेर येत नाही. तर पहा, अशा पद्धतीने याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पकडायला पण आपल्याला सोपं जातं. तर पहा, आता मी तुम्हाला पिळून दाखवते. तर असं दाबल्यानंतर छोटे छोटे बिंदू पडतील खाली. तर पाहू शकता, मी तुम्हाला इथे दाखवते पिळून थोडंसं. एकदम छोटे छोटे थेंब पडत आहेत. तर आपल्याला अशीच बुंदी पाडायची आहे. तर चला आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता मी इथे एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकूया गरम होण्यासाठी. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं, म्हणजे बुंदी पटपट तळते. जास्त प्रमाणामध्ये एकाच वेळेस तळली जाते. आता तेल गरम झालंय. तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये आता पहा, अशा पद्धतीने आपल्याला सारखा हात हलवत बुंदी पाडून घ्यायची आहे. एका जागेवरती थांबून पिळायचं नाही, नाहीतर मग काय होतं, ती बुंदी खाली कढईच्या तळाला आपटते आणि ती गोलसर येत नाही. त्यामुळे असं कंटिन्युअस त्याला हलवत राहायचं आहे आणि बुंदी पाडायची. तर तुम्ही पाहू शकता एकदम मोत्यासारखी एकदम एकसारखी गोल गोल अशी बुंदी आपली तयार झालेली आहे. आणि आपल्याला याला जास्त तळून पण द्यायचं नाही, हे एकदम पटकन तळली जाते. जोपर्यंत पाहू शकता याला असा बुडबुडे येत आहेत, ते बुडबुडे बंद झाले की आपली बुंदी तळून झाली. तर पहा, आता अशा तुम्ही चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित याला काढून घ्यायचं आहे. चाळणीने काढलं तर तेल पण निथळतं आणि हातालाही चटका बसत नाही. अशी मोठी चाळण वगैरे असेल तर त्याने तुम्ही काढू शकता. तर पहा, इथे मी सगळी बुंदी यामध्ये काढून घेतलेली आहे. पाहू शकता कलरही मस्त आला, एकदम एकसारखे दाणे दाणे पडलेले आहेत. आता आपण ह्याला एका ताटामध्ये काढूयात.
पाहिले ना, एकदम गोलसर आणि एकदम मस्त बुंदी तयार होते ह्या पिशवीने पण. तर अशीच आपण उरलेली सर्व बुंदी तयार करून घेऊ. मी परत दुसरी बॅच आता सेम पद्धतीने यामध्ये तळून घेते. तेल जास्त असेल तर हे पटकन होतं, कारण तेलामध्ये आपण जास्त प्रमाणात बुंदी एकाच वेळेस तयार करू शकतो. तर पहा, आपली दुसरी बॅचही तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व बुंदी तयार करून घेऊयात. एकदम मस्त एकसारखी छान बुंदी आपली तयार झालेली आहे. आणि आपल्या मोतीचूरला अशीच इतकी छोटी बुंदी आपल्याला लागते. तर पाहू शकता तुम्ही इथे एकदम एकसारखा कलर आला, एकसारखे मोती आलेत. मस्त अशी आपली ही बुंदी तयार झालेली आहे. त्यामुळे झारा नसला तरी तुम्ही ही मोतीचूर लड्डू घरी करू शकता. आपल्याला झाराच पाहिजे असं काही नाही. सिंपल आपल्या एका पिशवीच्या साहाय्याने पण अशी तुम्ही बुंदी तयार करून घेऊ शकता. चला आता आपण पुढची प्रोसेस तयार करून घेऊ. आता बुंदी मी बाजूला ठेवते आणि दुसरी एक कढई घेतलेली आहे. आता त्या कढईमध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. तर साखरेचं प्रमाण लक्षात ठेवा. मी 2 कप इथे पीठ घेतलं होतं बेसनचं, तर 1.5 कप आपल्याला साखर घ्यायची आहे. म्हणजे एका कपासाठी पाऊण वाटी आणि त्याच कपाने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. प्रमाण परत सांगते, 2 वाटी बेसन, 1.5 कप साखर आणि 1 वाटी पाणी. हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. आणि आता आपल्याला ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. फक्त आपल्याला याचा खूप जाडसर पाक वगैरे बनवायचा नाही किंवा एकतारी पाकही बनवायचा नाही. यामध्ये मी कलर टाकते. तर इथे मी ऑरेंज कलर टाकलेला आहे. अजून थोडासा टाकते म्हणजे छान कलर येतो आणि मस्त बाहेर मिळतात तसेच लाडू दिसतात. अजून साखर विरघळलेली नाही, याला हलवत राहायचे आणि साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे. खूप आपल्याला खळखळून उकळीही आणायची नाही किंवा एकतारी पाकही बनवायचा नाही, फक्त साखर विरघळायची. यामध्ये मी आता थोडासा लाल कलर टाकते, एकदम किंचित. ऑरेंज आणि लाल या दोघांच्या कॉम्बिनेशनने मस्त असा कलर तयार होतो. तर पाहू शकता तुम्ही, याचा कलर अजून थोडासा छान डार्क असा झालेला आहे आणि साखरही पूर्णपणे विरघळलेली आहे. यामध्ये आता आपण ही तळून घेतली सर्व बुंदी टाकून घ्यायची आहे. तर आता पहा, आणि आता गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. ही जी साखर आहे ती पूर्ण या बुंदीमध्ये आतमध्ये गेली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस सुरू करून द्यायचा आणि अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला याला व्यवस्थित गॅस चालू ठेवून शिजून घ्यायचा आहे. म्हणजे तो पाक आहे तो सर्व आतमध्ये बुंदीच्या जाईल. किंवा हे थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर पाहू शकता मस्त आपली बुंदी एकदम मोती मोती दिसत आहेत. आणि आता मी गॅस थोडासा फुल केलेला आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करते आणि हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित आतमध्ये याच्या पाक जातो. तर आता मी चेक करते, अजून थोडीशी बुंदी कडकच आहे. थोडीशी हाताला अशी सॉफ्ट लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अजून थोडंसं पातळ पण आहे आणि अजून बुंदी थोडी कडक पण आहे, सॉफ्ट झालेली नाही. तर अजून थोडा वेळ म्हणजे 1 ते 1.5 मिनिट फक्त आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे. आता पाहू शकता एकदम घट्टसर असं होत आलेलं आहे आणि मी आता चेक करते, खूप गरम आहे. तर पहा, हातावर मस्त बुंदी अशी दाबत आहे म्हणजे आता ही परफेक्ट मऊ झालेली आहे. आता गॅस बंद करायचा याच्यानंतर आणि यामध्ये आता मी विलायचीची पावडर टाकते. तर इथे मी 1 चमचाभर विलायची टाकलेली आहे. ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मस्त कलर आलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये मी मध टाकते. मी हा विकतचाच मध घेतलेला आहे. तुमच्याकडे घरचा मध असेल तर उत्तमच. तर मी इथे 1 चमचा टाकते. खरं तर याला 3-4 चमचे छोटे मध टाकायला पाहिजे, पण माझ्याकडे थोडाच मध होता त्यामुळे मी इथे दुसरा एक पदार्थ टाकते. हे पहा, मी ही एक ग्लुकोज सिरप घेतलेला आहे. तर हे शुगर सिरप, तर हे टाकते. ह्यामुळं काय होतं, लाडू आपले एकदम मऊ राहतात आणि त्याची चमकही तशीच राहते आणि तो पाकही तसा आहे तसाच राहतो, त्याची काहीच प्रोसेस होत नाही. त्यामुळे मी हे ग्लुकोजचं सिरप टाकलेलं आहे. ते पूर्ण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल
तरी काही हरकत नाही. मध असेल आणि तो मध जरी तुम्ही 2-3 चमचे टाकला तरी चालेल. आणि त्यानंतर इथे मी गावरान तूप टाकलेलं आहे. आपण समजा तेलामध्ये बुंदी तळली, पण आपल्याला लाडूला एकदम तुपाचा वास द्यायचा असेल किंवा चव द्यायची असेल तर ही ट्रिक एकदम सोपी आहे. आपण वरतून 3-4 चमचे गावरान तूप टाकायचं याच्यामध्ये आणि मिक्स करायचं. त्याला एकदम असं वाटेल की तुम्ही तुपामध्येच लाडू तळलेले आहेत. एकदम छान तुपाचा सुगंध येतो आणि चवही एकदम अप्रतिम होते. त्यानंतर मी येथे याच्यामध्ये मगज बी टाकून मिक्स केलेलं आहे. आणि आता मिश्रण थोडंसं थंड झालं, म्हणजे आपण हात लावू शकतो असं झालं की आपल्याला याचे लाडू बनवायला सुरुवात करायची. तर हाताला थोडंसं ओलसर करून घ्यायचं पाण्याने आणि लाडू बनवायचं. तर पाहू शकता एकदम इझी, खूप सोप्या पद्धतीने लाडू बनतो. आपल्याला खूप मेहनत करायची गरज नाही. पण पाक आपल्याला असाच बनावा लागतो. खूप जर घट्टसर किंवा खूप वेळ जर तुम्ही गॅसवर त्याला परतत बसले तर त्याचा सगळा पूर्ण भगरा होतो. सगळे ते दाणे दाणे बाजूला होतात आणि लाडू पण नीट ओळला जात नाही. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला ह्याचा बनवून घ्यायचा आहे पाक. आणि अशा पद्धतीने पहा लाडू वळून घ्यायचे. माझ्या हाताला काहीही चिकटलेलं नाही. एकदम परफेक्ट असे लाडू आपले वळत आहेत. आता मी ह्याला एका प्लेटमध्ये ठेवते आणि सगळे लाडू असे बनवून घेते. तर पाहू शकता एकदम सेम टू सेम विकतच्या लाडूसारखे लाडू आपले झालेले आहेत. कलरही तसाच आणि टेस्ट तर इतकी सुंदर आलेली आहे, याला काय सांगायचं तुम्हाला. एकदम तोंडात टाकलं तर विरघळतील आणि एकदम मस्त. तर पाहू शकता किती छान चमक आलेली आहे. एक एक मोती पाहू शकता, जसे विकतच्या लाडूंना असतं तसंच आपण झारा न वापरता पाहू शकता मोतीचूर लाडू घरीच बनवलेले आहेत. पहा इतके सॉफ्ट की तोंडात टाकले की विरघळतील. मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. एकदम पहा ज्युसी झालेले आहेत आणि काहीच मेहनत नाही. अगदी 15 मिनिटाची रेसिपी आणि फक्त 3 साहित्य लागतात. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. कशी झाली मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि परत अशाच आपण एक नवीन आणि एकदम सोप्या अशा रेसिपीमध्ये आपण भेटूया. चला तोपर्यंत धन्यवाद.